आहे। आता थेट हे दृश्य पाहतोय आपण की सुप्रिया सुळे आहेत त्या मतदान केंद्रावर पोहोचलेल्या आहेत आणि पहिल्यांदा ते मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावतील। आपण सुद्धा ताईंशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की गेल्या काही दिवसांपासून ताई सुद्धा या ठिकाणी होत्या। ताई, मतदानासाठी तुम्ही आलाय? येस, नमस्कार, सुप्रभात सगळ्यांना। खूप प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते माळेगावची, म्हणजे दादा पण गेले काही दिवस येतोय, तुम्ही पण होते, पवार साहेब सुद्धा होते। मी 2च दिवस आले गेले 1 महिन्यात, मी 2च दिवस आहे। मी तर परदेशी गेले होते ऑपरेशन सिंदूर साठी। पण कसं, म्हणजे इतके दिवस तुम्ही सुद्धा या रणधुमाळीत होताच प्रचाराच्या, काय चित्र एकंदरीत? चौरंगी लढत म्हटली जाते। मला असं वाटतं, एक तर आमची प्रतिष्ठा इतकी हलकी नाही। प्रतिष्ठा ही काही इलेक्शन मध्ये नसतील, ते समाज प्रतिष्ठा ठरवतो एकतर, आणि ती कर्तृत्वातून स्वतःच्या संस्कारातून असते एक, आणि दुसरं, प्रत्येक इलेक्शन हे सहकार्यांचं इलेक्शन आहे, हे सहकार इलेक्शन आहे, पक्षाचा काही संबंध नाही। तुमच्या पक्षाचं सुद्धा पॅनल आहे? नाही, आमच्या पक्षाचं पॅनल नाहीये, बळीराजा बचाव सहकारी पॅनल पक्षाचं नाहीये। तुमचा काहीतरी गैरसमज आहे, आमच्या पक्षाचं पॅनल नाहीये। तुम्ही सुद्धा प्रचारामध्ये होता, अनेक सभा घेतल्या तुम्ही, 2 सभा घेतल्या। हा, मग एक नारळाची सभा, शुभेच्छा। कुठल्याही पॅनलनी मला बोललेलं असतं ना, तर मी प्रचाराला गेले असते। दादांनी पण इतकी प्रतिष्ठेची निवडणूक केलेली होती, म्हणजे तिकडं मी कसं सांगणार त्याचं उत्तर? खूप खूप धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल। तर सुप्रिया सुळे या सुद्धा आता मतदान केंद्रावर पोहोचलेल्या आहेत आणि मतदानाचा हक्क आहे त्या बजावणार आहेत। प्रतिष्ठेची ही निवडणूक नाही असं जरी सुप्रिया सुळे म्हणत असल्या तरी मात्र पवार कुटुंबियासाठी अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे आणि त्यामुळे पहिल्यांदाच सुप्रिया सुळे आहेत त्या आता मतदान केंद्रावर पोहोचलेल्या आहेत आणि या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया आहे ती आता सुप्रिया सुळे बजावणार आहेत। ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो की सुप्रिया सुळे आता मतदानासाठी सुद्धा पोहोचलेल्या आहेत। 2 सभा सुप्रिया सुळे यांनी यावेळी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये घेतलेल्या होत्या आणि त्या म्हणतात की ही प्रतिष्ठेची निवडणूक नाहीये, पण नेमका आता त्यांचा जो बळीराजा सहकार बचाव पॅनल आहे तो कशा पद्धतीने यामध्ये विजयी होतो हे पाहणं महत्वाचं आहे। 2015ला ज्यावेळेस निवडणूक झालेली होती त्यावेळेस अजित पवारांचा पराभव झालेला होता। 2020ला ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस अजित पवार हे विजयी झालेले होते। मात्र आता पुन्हा एकदा ही पंचवार्षिक निवडणूक आहे ती होती आणि त्यामुळे नेमकं यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे। आता आपण पाहतोय की सुप्रिया सुळे पुन्हा एकदा मतदान केंद्रावरती जात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।